फायनली आज मुहूर्त लागला. कोणत्या गोष्टीचा ते मी पुढे तुम्हाला सांगते. त्याच्या अगोदर मी ग्रेशूचा टिफिन तुम्हाला दाखवते. इथं स्मॉल टिफिनसाठी तिला मी इडली आणि चटणी दिलेली आहे आणि बिग टिफिनसाठी चपाती भाजी आहे. रोल करून दिलेली आहे. दरवेळेला मी तिला रोल करून देत नाही. सेपरेट डब्यामध्ये भाजी देते. पण आज ती बोलली, की मला रोल करून हवा आहे. सो तिला रोल करून मी दिलं. हे जे दिवे आहेत फायनली ह्या दिव्यांचा आज मुहूर्त लागला आहे. जे मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं ते. दिवाळी झाली, त्याच्यानंतर तुळशीची लग्न झाली. आता हे स्वच्छ घासून वगैरे घेतले, उन्हामध्ये सुकवून घेतले आणि मग त्याच्यानंतर स्वच्छ पुसून वगैरे त्याच्या साईजचा एक बॉक्स मी यांना आणायला लावला होता. तर ते ठेवून दिले व्यवस्थित. हे न वापरलेले दिवे आहेत जे पुढच्या वर्षी कामी येतील म्हणून तेही मी त्याच्यामध्येच ठेवले, कारण मग शोधताना बरं पडेल म्हणून. खाली पेपर अंतरला, वरूनसुद्धा पेपर असतं त्याच्यावरती हे एक फोल्ड करून घातला आणि मग हे व्यवस्थित रॅप करून ठेवून दिलं आणि ह्याच्यावरती मी नाव पण लिहून ठेवलं बॉक्सवर. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा बॉक्स बघेन तेव्हा वरूनच समजेल की याच्यामध्ये काय आहे. ही छोटीशी ही ट्रिक खूप कामी येते जर नाव लिहिलेलं असेल बॉक्सवरती तर. तर आमच्याकडे सध्या ना गटर बनवायचं काम चालू आहे, रोडसुद्धा बनणार आहेत. तर त्यानिमित्त गटर वगैरे सगळे ओपन केलेत आणि उंदीर मामा सारखा ना टेरेसच्या जे पाईप आहे त्याच्यामधून वरती येतो. त्याच्यासाठी मी छोटासा जुगाड केला, तो पुढे तुम्हाला दिसेल. आणि झाडाला ना इतकी सारी फुलं आलेत ना गुलाबाची की खूप छान. खूप दिवस ठेवलं की ती अशी कलर थोडा चेंज होतोय आणि पण खूप छान वाटतं. असं वाटतं खूप असं पूर्ण झाड भरलेलं आहे. याच्यातली 5-6 फुलं मी तोडलेली आहेत आज देवाला घालायला. आणि हा बघा तो जुगाड. तर असा होता आजचा दिवस. बाय.